त्या धोत्राला त्यांनी गाठी मारलेल्या आहे. आम्ही म्हटलं इथं आज तो 25,000ची पंगत करतोय येऊन या ठिकाणी, याच्या धोत्राला गाठी मारेल. 200 रुपयाचे धोतर नाही घेतलं, पण त्या ठिकाणी अन्नदान करायला आलेला आहे. कारण आपल्या आत्म्याचं कल्याण त्याला करायचं आहे. असं केलं पाहिजे आपण. कधी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, केलं पाहिजे. आपल्याला सेवा कोणती भेटेल त्या ठिकाणी हे पाहिलं पाहिजे. कारण वृद्धपुराला गेल्यानंतर माईम भट्ट सेवा शोधतात की आपल्या सेवा कोणती बाकी आहे. एकच सेवा त्यांना सापडली. अत्यंत ते खालचं काम आहे, झाडून झुडून घेण्यासारखं. एवढा मोठा विद्वान आहे, एवढा प्रचंड विद्वान आहे, ब्राह्मण आहे, पंडित आहे, श्रीमंत आहे. चुली मधली राख मला काढून देत जा सकाळच्या वेळेला, असं आभाईसाला तो माईम भट्ट म्हणतो. एवढी तरी सेवा मला द्या. आपल्या कर्माचा आपल्या पापाचा नाश व्हावा अशी जर इच्छा असेल तर सेवादास्य करत जा. सेवादास्य जास्त महत्वाचं आहे. हा उद्धरण मार्गातला खूप मोठा हिस्सा आहे सेवादास्य. जसं जसं जमेल तसं तसं, जसं जसं तन मन धन. अहो सेवादास्य परंपरेनं चालत आलं. परंपरेनं उद्देशी आपण लोक वर्षातून एक कार्यक्रम होतो. मार्गेश्वर महिन्यामध्ये एवढं मोठं मंदिर, एवढा मोठा जागरूक परमात्मा, अनेकांच्या दुःख व्यथा दूर होतात, अनेकांच्या नवसाला तो देव पावतो. आणि कधी कशी आधी परिस्थिती होती, लोक धजत असले कार्यक्रम करायला, आहे की नाही? तर सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ना. बाकीच्यांचं सोडा, ज्यांना या परमार्गाचं नाम आहे, ज्यांना उपदेश आहे, ते सुद्धा पुढे येत नाही. लाजिरवाणी गोष्ट आहे. हे तर तुमचं परम आद्य कर्तव्य आहे ना, ज्यांना ज्यांना उपदेश या मानवा संप्रदायाचा आहे. पुढं आलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. म्हणजे विधी कसा पकडायचा, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शेण पडत होतं गल्लोगल्ली, लोक ढोरं पाळत होते, जनावरं पाळत होते. रस्त्याने पडणाऱ्या शेणासाठी नंबर लागायचे लोकांची. इथून तो म्हणायचा तो पण पोह माझा आहे, तो पण पोह माझा आहे. शेण घेण्यासाठी भांडणं करायची लोक. तो तर न्याय आहे. अहो विधी तर हे आपण शर्यतीने सापडवले पाहिजे. ती सेवा माझी आहे, ती सेवा माझी आहे, ती सेवा माझी आहे. हा धर्म आहे बाबा. धर्माला कुठं नेऊन ठेवलं तुम्ही? अरे वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे? एकच रटाळ गाणं जाणार का तुम्ही? लोक येत नाही, लोक येत नाही. तुम्ही आधी पुढे या ना, तुम्ही आधी पुढे येऊन बसा. इनमिन एक कार्यक्रम. अहो जाधववाडी सारखा आश्रम 12 लाख रुपये डिपॉझिट भरावं लागते आधी. त्यांना 4-4 महिने सांभाळतात लोक. लोणखेड्याच्या आम्ही कशासाठी सांगितलं तुम्हाला नाव नाही ठेवत, पण जगामध्ये असं आहे हो. लोणखेड्याच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो, 1 महिना नाही झाला आणखी. त्या ठिकाणी आमचे अगदी लहानपणीचे मार्गांमधले, आश्रमांमधले लहानपणी पाहिलेले पोरं मित्र आमचे, आंध्र प्रदेशातले साधू, त्या ठिकाणी कर्नाटक मधले, तेलंगणा मधले, नागपूर, मुंबई, महाराष्ट्र तर पूर्ण, दिल्ली, मध्य प्रदेश, उज्जैन, सगळ्या ठिकाणचे साधू संत तुमच्या जवळ इथं लोणखेड्याला हजर होत. वर्गण्या आम्ही पाहिल्या. कोणाचे 8 लाख, कोणाचे 7 लाख, कोणाचे 6 लाख, गरीबातला गरीब 50,000. काही ते लोक पागल झाले ना, आपणच लय हुशार, असा अर्थ झाला त्याचा. ते लोक पागल झाले, एवढा मोठा कार्यक्रम करतात. कार्यक्रम किती दिवसाचा? 11 दिवसाचा कार्यक्रम. यष्ट पाठवल्यावर साधूंना आणण्यासाठी यष्ट. आणि म्हणून कार्यक्रम वाढेल कसा असा प्रत्येक साधकाने विचार केला पाहिजे. हे भंडार आहे, भंडारा या घडू द्या ना. कोणाला 1 रुपयाची घडेल, कोणी आपल्या स्वखुशीने काय देतील ते, परंतु ज्यांना या परमार्गाचा खास मूलभूत हक्क आहे, ज्यांना उपदेश आहे, त्यांनी तर जागरूक व्हा. हिंदू खतरे में आपण तिथं जाऊन म्हणायचं का फक्त तालुक्याच्या ठिकाणी, अरे इथं पंत खतरे में. इथं जर तुमची 50 वर्षाची परंपरा थांबत असेल, बंद पडत असेल, तर इथं पंत खतरे में. तुम्हाला काय आतापर्यंत कळालं? मग काय शास्त्र कळालं?
आणि तुम्ही काय जाणून घेतलं? काही नाही जाणलं, काही नाही जाणलं, रिकामच राहिलं. जीवनभर ब्रह्मज्ञान सांगणाऱ्यांनी सांगितलं, ऐकणाऱ्यांनी ऐकलं, पण कृतीमध्ये एक आणाही नाही उतरला, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून जागरूकता झाली पाहिजे, धर्माविषयी जागरूकता झाली पाहिजे.